बस बस. हे बघा, तुम्हाला असं कसं का लाख प्रश्न पडला असतील, हा बरोबर आहे ना. तुम्हाला मी सगळं अगदी इसकटून तपशीलवार सांगणार. मला सांगा, आपल्या भैरव देवाची प्रथा काय? नेमकं आपण जत्रेच्या वेळेला करतो काय? भैरव देवाचा झेंडा डोंगरावर नेऊन लावतो, बरोबर. मग मला सांगा, ह्यो झेंडा लावतो कोण? जे गावातली 5 प्रमुख कुटुंब आहेत, ज्यांनी हे गाव उभं केलं, एवढा मोठा डोलारा सांभाळला, त्या 5 प्रतिष्ठित कुटुंबातलं कोणतरी एक जण डोंगरावर जाऊन झेंडा लावतोय. मग ह्या वेळेला ध्वज लावला कोणी? या वर्षी हा जो ध्वज आहे हा वर जाऊन लावला अर्जुन साहेबांनी. पण मला सांगा, अर्जुन साहेब कोण आहे? कवठेकरच आहे की नाही? त्याच्या या गोष्टीशी काय संबंध? संबंध आहे. अर्जुन कवठेकर नाही, अर्जुन कवठेकर नाही. कवठेकरांना आणि त्याचा गाडीचा बी संबंध नाही. शाबास रे मेरे गबरू, चांगली खेळी केलीस, योग्य वेळेला डाव साधला. असं कसं म्हणताय तुम्ही बलराम शेठ? आपण यांना कवठेकर म्हणूनच ओळखतात ना. बरोबर आहे. आणि कागदोपत्री सुद्धा त्यांचं नाव अर्जुन कवठेकरच आहे, 100%. वय वय आवाज ते कवठेकर म्हणूनच माहिती आहे, कवठेकरच आहे ते. ए बांधपडा, माझ्याकडे पुरावा आहे तो कवठेकर नसल्याचा. तशी त्याची गरज मी पडणार नाही म्हणा. हे इथं उभा आहे ना, त्याला विचारा. हे बाबा, अरे बाबा असशील ना तर बोल. बलराम शेठ, हे बघा, देवाच्या दात असं वाईट वांगा बोलू नका. तुम्ही मला वाईट वांगा बोलायला भाग पाडताय. मला सांगा, आपल्या गावाची काहीतरी रीत आहे, मंदिराची काहीतरी परंपरा आहे, हीच मोडीत काढली म्हणून माझी कळकळ चालली ना एवढी, म्हणून माझा जीव तळमळतोय. आणि ह्या सगळ्याला जो अर्जुना कारणीभूत आहे. सगळं सत्य हो बलराम कवठेकर तुमच्या समोर मांडणारच आज. कुठल्या तरी रस्त्यावर फेकून दिलेले मोर आहे ते बी आणवलं. मंदिराच्या बाहेर चप्पल काढली तर त्याच्या समोर उभं राहायची लायकी नाही याची, आणि ह्याला तुम्ही पादुकांचं स्थान देऊन ठेवले. साहेब 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 करून मोठं बनवले, फार हिरो करून टाकले गावाचं. तुम्हाला सांगतो, आमच्या नावावर त्याचं नाव छापून त्याने ध्वज लावलाय वरती. ते या गावातलं नाही, 5 प्रतिष्ठित कुटुंबातलं बी नाही. त्यांनी जर वर जाऊन एवढ्या कडक जागृत देवस्थानाचं काम केलं तर दुसरं काय होणार आहे? अहो झालं ना वाटतो आता गावात, तर काय करायचं? ते तर सांगतो ना बघत बसलं मी. आता सांगा मला, ह्याचं उत्तर आहे का कुणाकडे?